सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर मी माझं घर नील केलं, लोन संपवलं आणि माझ्या राहत्या घराची प्राइस 1,13,00,000 मी घेतलेलं, आज त्याची व्हॅल्यू 2 करोड झाली, 3 करोड झाली, मॉनिटरीली मला त्याचा फायदा काय? बरोबर. मी राहत्या घरात किती पण प्राइस वाढू दे, मला उपयोग काहीच नाहीये. दुसरं, मी काय केलं, ते इंटरेस्ट भरून व्याज वाचवलं. आज मी प्रीपेमेंट करायचं बंद केलं किंवा मी प्रीपेमेंट करत नाहीये, पण जे प्रीपेमेंट करायचे पैसे होते ते SIP मधून म्युच्युअल फंड मध्ये टाकतोय. आज मला कंपाऊंड मिळत आहेत, कंपाऊंडिंगनी रिटर्न्स मिळत आहेत. आता इथे मी 7.5 भरतोय, 14-15% कमवतोय. मी दोन्ही जरी शेवटपर्यंत नेलं, 20 वर्षांपर्यंत नेलं, तर मग 84 लाखाच्या लोनसाठी मी भरतोय जवळपास 1,60,00,000 रुपये. पण त्याच अमाऊंटची, ज्या EMIच्या अमाऊंटची मी SIP करतोय, ती माझी व्हॅल्यू करते 7 करोड. म्हणजे मी व्याज वाचवलं असतं तर किती वाचवलं असतं? जवळपास 1 करोड. आज मी कमवलेत किती? जवळपास 5 करोड. 7 करोड मध्ये 2 करोड माझी इन्व्हेस्टमेंट आहे. 5 करोड माझा प्रॉफिट होईल. अगदी बेसिक 12%च रिटर्न पकडतोय मी. 7 करोड रुपये व्हॅल्यू करणार आहे. म्हणजे माझं व्याज गेलं, पण मी 5 करोड व्याज कमवून बसलोय. आज मी 5 करोडचा मालक आहे. आज माझी फायनान्शियल फ्रीडम पण अचीव्ह झाली.